माध्यमातून रोज वेगवेगळ्या वृद्धाश्रमातील, पॅरालिसिस सेंटरमधील आणि मानसोपचार केंद्र येथील आजी आजोबा, काही तरुण मुली किंवा मिडल एजची लोक यांच्या आपण कथा ऐकत आहोत. त्यांचे नवीन नवीन काही आठवणी किंवा काही आयुष्यात अस्मरणीय घडणाऱ्या गोष्टी प्रत्येकासमोर मांडत आहोत. तुमच्या सगळ्यांसमोर आपण काही स्टोरी रोज ऐकत आहोत. तर आज अशाच एक शांतीवनमधील आमच्या आवडत्या आणि पेशाने शिक्षिका होत्या. रिटायरमेंट झाल्या. रिटायरमेंट नंतर घरी छान राहत होत्या, पण शेवटी जे हक्काची व्यक्ती गमावल्यानंतर पुढे काय, असा एक प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. आणि जरी फॅमिली, सून, मूल सगळ्या गोष्टी म्हटलं तरी कुठे ना कुठे खटके होतं किंवा इतरांना आपल्यामुळे त्रास होऊ नये म्हणून स्वइच्छेने काटे आजी आज आपल्यासमोर आल्या आहेत. तर त्यांचं मी प्रथम स्वागत करते. स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये. तर आज तुमची ओळख आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांना करून द्या आणि तुमचं मनोगत ऐकायला आज आम्ही इथे आहोत किंवा आज तुम्ही इथे वेळ काढून आला आहात. आणि आजी आजही शांतीवनमध्ये हक्काने आनंदाने राहत आहे. त्यांना सहज मी बोलले की आजी एक छोटंसं आम्हाला तुमचं एक कथा ऐकायची, तुमचं जीवन प्रवास ऐकायचा आहे की तुमची सुरुवात आणि शिक्षण कुठे झालं, कसं झालं आणि त्यानंतर तुमचं जे खडतर आयुष्य किंवा चांगलं आयुष्य, खडतरपेक्षा मी नक्कीच चांगलं म्हणेन, कारण शिक्षिका झाल्या आणि रिटायरमेंट झाल्यानंतर आयुष्याने मस्त मजेत जगतायत. तर छानच त्यांचं आयुष्य गेलं असं म्हणावं लागेल. पण आपण त्यांची कथा आज नक्कीच ऐकूया. तर आजी, प्रथम तुमचं नाव, गाव आणि तुमचा जन्म कुठे झाला, आई वडील कुठे होते, तुमचा सांभाळ कोणी केला आणि त्यानंतर तुम्ही शिक्षण या क्षेत्रात कशा गेलात, तर आपल्या या प्रेक्षकांना असं माहिती द्या. बरं, नमस्कार. माझं नाव उज्ज्वला चंद्रकांत काटे. माझं गाव, माझं माहेर हडपसर काळेपडळ. मला आई वडील होते. मी पहिली ते 7वी पर्यंत शिक्षण माझं झालेलं. वर्णाकोट फायनल परीक्षा लग्न झाल्यावर दिली म्हटलं तरी चालेल. आणि एवढंच शिक्षण झालं माझं. आणि लगेच स्थळ आलं तेच लग्न झालं. लग्न झाल्याबरोबर महिनाभर आम्ही आणि शिक्षण पुण्यातच झालं, गणेशपेठ. माझ्या आई वडिलांकडे 7वी पर्यंत तुमचं गणेशपेठेतच झालं. आणि मला 5 बहिणी आहेत, 2 भाऊ आहेत. आणि शिक्षण इथंच झालं. आणि लग्न झाल्यानंतर लवकरच लग्न झालं. त्यामुळे मला काही कळत पण नव्हतं त्यावेळेस. पूर्वी लवकर लग्न झालेलं. आणि लग्न झालं आणि लगेच मला जबलपूरला जावं लागलं एवढ्या लांब. माझे आई वडील म्हणजे, अरे पोरगी आपली कधी कुठं राहिलेली नाही, काय नाही, कशी राहणार ही आता फार वर्षाने तोंड दिसणार तिचं. जरासं मन हे झालं, द्विधा मनस्थिती झाली. आणि नंतर म्हणले आता बाकीच्या मुलींची लग्न केली ना, त्यांना आता आपण आपल्या इथं जवळपासच द्यायचं. आणि मग यायचं पत्र, वर्षभर पत्र यायची वडिलांची. आणि मी पहिलीच मुलगी आहे आणि खूप जरा लाडाचीच होती. आणि माझं नाव उज्ज्वला. नंतर ते शिक्षण झालं. त्यानंतर आम्ही जबलपूरला गेलो आणि लग्न पण मोठं. आमची परिस्थिती तशी बेताची. वडील एकटेच मिळवते, वकील होते, पण वकिली कधी केली नाही वाटल्याने. याच्यासाठी ज्ञानेश्वर हात ठेवलो, सबसे खोटं बोलतात की देवा शपथ कर सांगेल खोटं बोलणार नाही. हे काही त्यांना पसंत नव्हतं. ते म्हणले हे पाप कुणी सहन करायचं बाबा. म्हणून त्यांनी मोठमोठ्या हुद्द्यावर नोकरी केली. बाहेर कॉर्पोरेशनमध्ये वाहून घेतलं स्वतःला. जकात अधिकारी, शॉप इन्स्पेक्टर, मॅनेजर, अशा काही ह्याच्या नोकऱ्या त्यांनी केल्या. फुकटचा सल्ला द्यायचे घरी कोणी विचारायला आले तर द्यायचे. ते वकीलपर्यंत शिक्षणाचे भयंकर. आणि मी तिकडं राहिले असेल 6 वर्ष जबलपूरला. 2-3 वेळा आमची ये जा झाली. आणि कोंडव्यात आहे आमचं खरं काट्यांचं घर. मग तुम्ही शिक्षिका ह्या गोष्टीकडे कशा वळालात, म्हणजे लग्नानंतर पण तुमचं शिक्षण कसं झालं पुढे? हा, ते सांगते आता, सांगते. तर तिकडून मग आम्ही 6-7 वर्ष, 1963 साली माझं लग्न झालं. हां, आणि 70 सालीच माझे मिस्टर वारले. ते कसे वारले त्यांना बरेच एकात एक 2-3 हे झालं. मी आज तुम्हाला बोलते, सांगायला पण मला
नाही, रडू नका. आपण म्हणजे तुम्हाला जी जर इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही शेअर करा, पण स्वतःला त्रास होत असेल, वाईट वाटत असेल तर नका. साहजिकच आहे, ज्या व्यक्तीसोबत आपण एवढं आयुष्य जगतोय आणि त्या गोष्टीविषयी जर बोलायचं असेल तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ऐका, तर ते बाहेर वर्षाचं झालं त्यांना पिशाच्या नोकरी घोळ आला ते पैशात. म्हणजे हा मी एवढं विमानाने काम करणार, इतक्या आजाराचं नाही, हे कसं काय आलं म्हणून तो एक धक्का. हा, हे तर विमानाने काम करणार माणूस, सुपारीच्या खांडीचं व्यसन नाही, कसलं काय नाही, आता हेल्दी माणूस. लग्नानंतर तुम्ही किती वर्ष त्यांच्यासोबत राहिलं? किती वर्ष? लग्नानंतर ना 7 वर्ष. फक्त 7 वर्ष? त्यातलं असं ह्याच्यातच गेले 2 वर्ष. मग अति माझ्यावर प्रसंग आला, मला मरायची बघायची, माझ्या वडिलांची माझ्या आली. तेव्हा कितव्या वर्षी म्हणजे जेव्हा मिस्टर गेले तेव्हा किती वर्षाचे होते तुम्ही? मिस्टर गेलेलं पण मला ना पाठी गेलं कळवलं. मिस्टर आधीच माझ्यावर घेऊन आलेले, कारण माझ्यावर हा प्रसंगच आला. तुम्ही किती वर्षाचे होते तेव्हा जेव्हा तुमचे मिस्टर काका वारले? तेव्हा किती वर्षाचे? 24. हा, तेव्हा माझं वय 24. फक्त 24 होतं. अवघड परिस्थिती असते अशा वेळेस. म्हणजे वयाच्या साधारण तुमचं 14व्या वर्षी लग्न झालं असेल? 17व्या वर्षी लग्न झालं. 2-3 वर्षांनी मुलगा झाला, मुलगी झाली, म्हणजे परत 1-1.5 वर्षांनी आबा. हा 9 महिन्याचा असताना तेवढी त्याला वडील बिडील 8 वर्षांनी. दुसरा मुलगा 9 महिन्याचा असताना वडील वारले. मुलगी 7 वर्ष. आणि त्यानंतर पुढील प्रवास तुमचा कसा झाला की जेव्हा बाबा गेले? तुमचा जीवन प्रवास म्हणजे लग्नानंतर फक्त 7 वर्ष. 7 वर्षानंतर तुमचा पुढचा जीवन प्रवास वाढल्यानंतर मग तो महत्वाचा मुद्दा आहे. ते वाढल्यानंतर वडिलांना मग फारच धक्का बसला, आईला पण धक्का बसला. आता या मुलीचं कसं व्हायचं? आता वडील म्हणले काही नाही. मी आता म्हणजे ती गाबडी हा शब्द वापरला, ती गाबडी सोड, ती काटेल की तिकडं, मी तुला सांभाळायला तयार आहे, मरेपर्यंत सांभाळायला तयार. वडील माझी वडील फार करारी होती. जेव्हा एक मुलगा आणि मुलगी तुम्हाला होती? हो, त्यांना म्हणजे त्यांना घेऊन येऊन द्यायला तू इकडं. आताच्या युगामध्ये 30व्या वर्षी किंवा 25व्या वर्षी मुला मुलींची लग्न होतात, पण तुम्हाला अगदी भर तारुण्यात एवढा त्रास सहन करावा लागला. नीती पुढे कुठे गेली? प्रत्येकाचं आयुष्य जसं म्हणतो आणि दिलेलं असतं, त्यासाठी ओढे ठेविल्यानंतर त्याची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. तसंच जगले मी माझं. आणि असं वाटलं नाही मला की दुसरा नवरा करीन आणि काय. माझ्या मनाला सुद्धा मॅडम मी खरं सांगते, आत्ताच्या ह्या कलयुगात अशा गोष्टी बघणं किंवा ऐकणं कोणतीही स्त्री राहू शकत राहती का? काय मरत नाही. संसार होऊन चुकला म्हणे. मी म्हटलं संसार होऊन चुकले नाही, आपल्याला काय नाही. मला विचारलं ना प्रश्न वडिलांनी पण, आणि सगळी माणसं यायचे ना भेटायला. ते म्हणायचे काळे साहेब, तिला काय आता एवढी तरुण मुलगी, ती मुलं बाळ, ती कार्टी द्या तिकडं, कार्टी ती द्या तिकडं होतील टाकून, आणि हिला द्या दुसरं नवरा करून द्या. मी त्या कानावर माझे आले शब्द. मी म्हणलं सांगायचं असलं ना नीट सांगायला, तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता, उठा म्हणलं पाहिजे इथून. डावलंच बोलते, इतकी माझी तळपाय त्यात मस्त का लागली. मला असलं काय कुणी काही सांगायला असलं खपत नाही मला. आणि मग हो, मी म्हणलं मम्मी आजच जगन. माझ्या वडिलांनी ग्वाही दिली, माझी उज्ज्वल परंपरा, उज्ज्वल नावाची मुलगी अशी उज्ज्वल परंपरेनेच जगणार आहे शेवटपर्यंत, याची मी पण ग्वाही देतो. तिथं मुळीच वाकडं पाऊल पडणार नाही. होय ना उज्ज्वला? मी म्हटलं हो खरंच, आणि पाया पडले वाटत. आणि खरोखरच तुम्ही नावाप्रमाणे उज्ज्वल करून दाखवलंच. राहणार तर काय राहिले आयुष्यात? परमार्थाची वेळ. आणि दुसरी गोष्ट, परमार्थाची मला जोड मिळाल्यामुळे एक मी अजून त्याच्यात रमत गेले. पंढरपूरच्या वारीला माझी आई, वडील, मी, माझी आत्या, माझे काकू, आम्ही सगळे मिळून अशी माझी 20 वर्ष वारी झाली. आळंदी ते पंढरपूर पायी वारीला आम्ही जाणारी मंडळी. गुरु केले 1963 साली गुळवणे महाराज, वामन गुळवणे महाराज इथं काय नळस्टॉपच्या तिथं आहे बघा मठ. ते माझे गुरु आहेत. ते आता गेले, ते पण वारले 72 साली. आता
सांगते पुढं. 70 साली हे वारले ना, 3 महिन्यातच माझ्या वडिलांनी मला फार शिक्षणाला तिकडं घातलं. कोण आता जाईन खायचं कुठे? सासवडला. म्हणजे पुढचं शिक्षण तुमच्या वडिलांनी म्हणजे करत ताईला आईच आता मी मास्तरीनच करणार. माझ्या मुलगीला कुठं काम बिम करायला नाही पाठवणार. आणि अहो तिकडे शिकले. मुलं कुणी सांभाळली? आई वडिलांनी. तुमच्या आई? हो, आई वडिलांनी खूप खर्च काढल्यात. आई वडिलांनी, तुमच्या आई वडिलांनी मुलं सांभाळली ही खूप मोठी. 9 महिन्याचा हा, ती 2-2.25 वर्षाची मुलगी. मुलांची त्यामुळे माझे शिक्षण नाही होऊ शकले. 12वी आणि ती 10वी शिकली, एवढंच झालं शिक्षण. मग ते शिक्षण मी तिथं केलं. कुठं? सासवडला. कंडेन्स कोर्स म्हणून होता मॅडम. तर विधवा, नवऱ्याने टाकलेल्या बायका आणि आपल्या गरीब मुली काही असा 45 जणांचा वर्ग तिथं. कुठं? पुरंदरच्या पायथ्याची हॉस्टेल. हा, हॉस्टेल. तर ते कस्तुरबा ट्रस्ट म्हणून त्याला नाव होतं. ते परवा हिला दाखवलं ना, मी तिकडेच गेलो होतो. आणि तिथं ते शिक्षण झालं. आधी तर मी त्रागाच केला, मला नाही शिकायचं, माझ्या मुलांना सोडून मी नाही जाणार. पण म्हणजे नाही, तुला अगं जायलाच पाहिजे ताई, त्याच्याशिवाय तुला पुढे बघतं तर आम्ही किती घेऊ असे समजून तिने सांगून पुस्तक डोळ्यापुढं घडायची. पुस्तक डोळ्यापुढं घडायची. नाही कसे म्हणत ते असं सांगा. नाही, विचारच करू शकत नाही. म्हणजे मलाही 2 मुलं आहे. आज मला दिवसभर बाहेर यायचं म्हटलं तरी तो काय करत असेल, तो नाही. तो आता ठीक आहे 8 वर्षाचा आहे, तरी पण एक मनाला भरपूर वाटत असते की इतक्या लहान मुलांना सोडून म्हणजे पाय पण घालू शकत नाही. पण त्या बाई यायच्या आम्हाला शिकवणाऱ्या, आणि ते म्हणायचे काळे तुला ना अभ्यास करायला पाहिजे, तुझ्यावर 2 मुलं अवलंबून आहे, तू सारखे पुस्तक पुढे आणि रडत असते, हे काही नाही बरोबर, तुझं अभ्यास कर. तुला नाही ना कळलं, मला 10 वेळा 11 वेळा विचार, 20 वेळा विचार, मी आहे ना असं. आणि समजून 4 वेळा फेरी घालणार. आणि त्यांनी खरं तुमचं तिथे शिक्षण पूर्ण झालं. मला वाटलंच नाही मी एसएससी होईल. आणि एसएससीचा अभ्यास करताना ते म्हणले इंग्रजी बाजूला ठेव बरं, नाहीतर ते सारखं त्यांचं पुस्तक हातात असतंय, बाकीचं मग तो पास होईल का नाही वाटत नाही त्यांना. आणि एसएससी झाल्यानंतर तिथे एसएससी पर्यंत शिक्षण तुमचं झालं. त्या पुरंदरच्या ठिकाणी कस्तुरबा मध्ये तुम्ही शिकायला, कस्तुरबा ट्रस्ट मध्ये तुमचं 10वी पर्यंत शिक्षण? 10वी नाही, 2 वर्षाचा केला अभ्यास. हा एकदम 4 वर्ष लागणार होती. 8वी 9वी 10वी 11वी होती तेव्हा. 4 वर्षाचा अभ्यास 2 वर्षात करायचा साधी गोष्ट आहे. ते मिन ते दिव्यात बसायचे. आणि काय करायचं, लाईट नव्हती. नाही, ऑफ करायची लाईट ना, लाईट ऑफ करायची. हॉस्टेल होतं ना. आणि मग आम्ही काय ठरवलं, 4-5 जणांनी, खरं सांगते तुम्हाला, आम्ही 1 जणीनेच तो आणला. एकीने सारखं होतं, एकीने ते संचालिका गेलं ना, तो वरांड्याचा अभ्यास कर, लक्षात व्हायचं नाही डोक्यात. पुन्हा 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 अभ्यास, असा अभ्यास केला. मला वाटलंच नव्हतं आयुष्यात मी यशस्वी होईल, हेच वाटलं नव्हतं. शपथ झालं. पण त्याने मी पुढे काय केलं त्यानंतर? मग ते झाल्यानंतर मी पुढे इकडं महर्षी धोंडके चौकर्वे इंग्लिश शिक्षण संस्था आहे ना, तिथं आधारित मला तिथं पण स्टाफ चांगला होता शिकवायला एकदम. ते पण मला म्हणायचे, कळलं नाही ना मला पुन्हा पुन्हा विचारा तुम्ही, मी पुन्हा सांगेन. जिथं जाईन तिथे चांगलं शिकवणारे हे चांगले भेटले मला. शिक्षण म्हणजे कुठपर्यंत महर्षी संस्था? ते डीएडचं 2 वर्ष होते ना. तेव्हाही मुलं आई वडिलांनी सांभाळले. तेव्हा पण ते तिकडच होती मुलं. आता मी जन्म देऊनच बाजूला आहे, फक्त म्हणलं तरी चालेल. आजपर्यंत बाहेरच आहे, बाहेरूनच तिथं पण आले, हे लक्षात घे. डीएड झाल्यानंतर पुढे? डीएड झाल्यानंतर मग लगेच आले होते कॉल, त्या जिल्हा परिषद वगैरे. पुढे म्हणजे जायचं असेल नोकरी तिकपत करायची असेल, आमच्या इथं राहायचं ना, तू तिकडेच राहा, आम्ही नाही येऊ शकलो. त्या कुठं पण बदल्या असतात ना कॉर्पोरेशनला. मग हां, ते नोकरी मिळेपर्यंत ना मी इकडे केलं, रिलीवर नाही का असं ठेवतात तसं 2 वर्ष काढलं. 70, 71, 72 पर्यंत तिथं शिकले. 72 ते 73
73 असंच गेलं. 73 ते 75 इकडे होते इंग्नेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये. ते 75ला झालं. मग DED केलं. पाठाच्या बाई पाठ घ्यायला जावं लागायचं ना. कोथरूडला कुठं इकडं पुण्यात आम्हाला फिरावं लागायचं ते सगळं सामान घेऊन. मग पाठाच्या बाई आल्या. पाठाच्या बाईला मुलांच्या टाळ्यांचा गजर. अरे बा झालं बाई ते पण DED केलं मी 75 साली. तरी हा माणूस काय मला नोकरीवरच पाठवायला तयार आहे ना. आणि मग मी घरी थांबले. माझी आई म्हणली तिला घरात नका उठवी, सारखी रडत बसती, विचार करत बसती, तिला परत वेळ लागायची माझ्या आधी, तिला घरात नको ठेवू. तर वडील म्हणले नाही अरे ती अजून एवढी जवान आणि कुठं पाठवायची नोकरीला काय. हेच वडील अहो काय सांगू, मला शाळेत सोडायला यायचे आणि हे माणूस घ्यायला यायचं परत मला. तुमचे वडील हो शेवटी काळजी ही महत्वाची. हो ना, ते घ्यायला यायचे. मुलं राहत असे तुमची जेव्हा तुम्ही परगावी शिक्षणासाठी गेला तेव्हा मुलं राहत होती का आई वडिलांकडे? मुलं त्यांची थंडी होती. अजूनही ते आई वडील वारले ना तरी अजून रडतो माझा मुलगा. तेच त्यांचे आई वडील होते ना. बाहेर बाहेरच आहे. हे बघा मी शिक्षणासाठी बाहेर, नोकरीसाठी बाहेर. पण DED केल्यानंतर पुढे काय? DED केल्यानंतर मग 1 वर्ष असंच रिलीवर केलं. राजा धनराजगिरी जे हायस्कूल आहे ना तिथे पण मला दिलं नोकरी. नोकरी कुठे केली आणि किती वर्ष केली? तर फिरतीवरच होते. सहकार नगर, आंबवाडी, हडपसर, दापोडी गोपोडी. प्रत्येक शाळांमध्ये एका शाळेत ठेवत नाही ना जास्त. पोस्टिंग होती. असे फिरतीवर होते मी. आणि माझे विषय भाषा, सायन्स आणि स्पेशल भूगोल. भूगोलामध्ये 90 मार्क, सायन्समध्ये 80. माझ्या आवडीचे विषय सांगितले. मला भूगोल खूप आवडायचं आणि मुलांना शिकवलं. सगळ्यांची आवडतीच असायची ज्या शाळेत जायची. तुम्ही माझ्याही आवडतेच आहात, कारण मनमिळाऊपणा आणि एक समोर. आणि मला मी जेव्हा शाळेत जायला लागले तेव्हापासून मला जर त्याच्या आधी एक सांगायचं राहिलं. त्याच्या आधी हडपसर आमचं गाव, तिकडे कधी नोकरी बघा 200 रुपये मिळायचे. पैशाचं जाऊ द्या, पण म्हणजे हिला मुलांच्याच जाऊ द्या. प्रायव्हेट स्कूल. ते पालक अजून आठवण काढतात भेटले की तिथं हडपसरला. काठे मॅडम तुमची आठवण येते सारखी. मंगळवार पेठेत गेलं, तिथले पालक कधी भेटले ना ते पण. तिथून बदली माझी इकडच्या शाळेत झाली बोरपुडी पेठेत. तर ते पालक म्हणजे इकडचे म्हणजे नका ना हो, तुम्ही नका जाऊ काही, इथेच थांबा, तुम्ही छान आहे इथं आमच्या मुलांना. आणि सांगायचं कारण त्यांनी साडी ते नाही का खेड्यातून सामान मिळतं भाजीपाला ते आणायच्या. मी म्हणलं असं काय आणत नका, आमच्या घरचं आहे व सोपतीने देतोय इतकं. अरे बापरे म्हणलं नको. आणि अशी रमली मुलांच्यात. मला गाणी गोष्टी सांगायला नाचायला खूप आवडतं. तुम्हाला तर माहितीच आहे. नक्कीच. त्यानंतरचा तुमचा जो जीवन प्रवास होता की तुम्ही नोकरी केली, नोकरी केल्यानंतर मग साधारणतः रिटायरमेंट कधी झालं आणि मुलांचं लग्न, जबाबदारी तुमची, मुलं मोठी झाली असतील, मुलांचं शिक्षण, शेवटी ती जबाबदारी तुम्हीच पूर्ण पार पाडली. मग हे सांगायचं म्हणजे त्या मुलांचं शिक्षण पण नानावाड्यात मुलगी होती शिकायला, मुलगा पण तिथं शिकला आणि जेमतेम शिक्षण झालं. त्यामुळे मुलांचं शिक्षण कोण लक्ष द्यायला आता म्हणून मग एवढे शिकले ते. तो अभ्यास पण माझे वडील घेत होते माझ्या. आणि मुलगी 10वीपर्यंत शिकली. ती तिचं लग्न झालं आणि ती कोलत्यांना दिली वाघोडीच्या पुढे ना लोणीकर तिथे. ती पण हुशार, 1 नंबर हुशार. तिला मला इकडे येऊन दिलं तर काय झालं काय तिला? जेव्हा मुलीचं लग्न आणि मुलाचं लग्न जबाबदारी तुम्हीच पूर्ण केली? मी नाही बाबा, माझ्या वडिलांची. आई वडिलांनी त्या मुलीच्या वेळेस मी नोकरीत पण नव्हते. मुलाच्या वेळेस तरी थोडा जन्म दिला तुम्ही, पण माता पिता मूळ आणि त्यांनी त्यांचं शिक्षण लग्न त्यांनी जर नसतं ना तर आम्ही केव्हाच तर हे आयुष्य बघायला मिळालं नसतं. आई वडील पहिलंच सांगते माझ्या हृदयात काय माझे वडील तुम्ही हे करायला. आणि इथं आल्यामुळं ऐका ते झालं, सर्विस झाली, सगळे छान आनंदात गेलं.
बरेच काय झाले 2006 साली 2000 मुलांची लग्न झाली होती लग्न वडिलांनीच पार पाडलं. तुमचा पण हातभार असेल ना? माझा पण होतो थोडं फार, म्हणजे जी काही म्हणजे तुम्हाला पेन्शन नाही पण एक जे काही थोडेसे पैसे मुलांसाठीच खर्च करा. तर 78ला नोकरीत लागले मी, 80ला परमनंट झाले. कोणत्या शाळेमध्ये? कोणत्या शाळेमध्ये? सनस कन्या शाळा मंगळवारपेठ, फार सुंदर शाळा, खूप छान आहे. माझंही शिक्षण तिथेच झालं, पण माझं SNDT मध्ये झालं. SNDT ते कॉलेज चांगले, SNDT भारी आहे. कॉलेज आणि शाळा दोन्ही तिथंच झालं का? अरे वा. तर असं माझे हे, पण माझे मिस्टरांनी जगायला आवडतं. प्रत्येकाचं आयुष्य हे परमेश्वराने लिहिलेलं असतं, खूप चांगलं, ते आपल्या हातात नसतं. खूप चांगला माणूस मॅडम, कुठं ठेवून कुठं नको उज्ज्वला. आणि मला तो आव नको का बोलत जाऊ. आणि तुला म्हणे चंद्रकांत अशा म्हणणे मला आवडेल, मला अजून शब्द आठवत एका ताटात जेव्हा आपण चल असं म्हणलं. नाही हो, असं कसं काय म्हणतील लोक, आपल्याला लाटत का नाही हो, आपण 4 माणसांच्या वावरणार. इतकं हेल्दी पार. आज मी हृदय फोडलं तुमच्या कुठं ठेवून कुठं नको. दर हा पगार आणि हे बघ तुला जे काय घ्यायचं करायचं ना, थोडे दिवस थांबा उज्ज्वला आहे ना. आता माझ्या भावंडांची शिक्षण होते ग, 2 भाऊ शिकतायत तिकडं, तिकडून पैसे इकडे पाठवायचे ना ते भरपूर. मी म्हणलं ठीक आहे करू दे, माझं काय नाही, मला काही नाही घेतलं तरी चालेल, तसं काय नाही. आणि सासरे फॅक्टरी नाही का तिथे खडकीत. पण अचानक त्यांना काय त्रास बाहेर त्यांनी माझ्या आणि मी MC होते ना, तशा ह्याच्यात त्यांना पकडले ना. मी रात्रीच आले तिकडून कृष्ण जन्म करून आले बापरे. मी तर एकटे होते तर बाई घाबरूनच गेलं. ते माझ्या आता सासूबाई होत्या बरोबर म्हणून बरं. तर माझ्या केसांच्या असं झुजटा झाला. हो मी बोलते, मी आपलं कुणाला सांगत नाही बसत लोकांना काय वाटायचं नाही. मी आपली तुम्हाला बोलते, कुणाला सांगत नाही मी माझ्या आपली कामे. वाईट सांगायला मला आवडत नाही हो. हसून खेळून चांगलं सांगता येईल तेवढं सांगा, अशी माझी कहाणी. पण चंद्रकांतला मुलांचं शिक्षण झालं, लग्न झालं, लग्नही तुमच्या आई वडिलांनी केली, तुमचा थोडासा हातभार होता, खारीचा वाटा होता. आणि त्यानंतरचं पुढचं आयुष्य तुम्ही कुठे काढलं? म्हणजे तेव्हाच वृद्धाश्रमाची निवड केली का किंवा आई वडिलांच्यातच राहिलो होतो आम्ही, सगळेच एकत्र होतो. हे माझा मुलगा असून त्यांचा मुलगा असून सगळे तिथं गर्दी. माझे भाऊ भाऊजे सगळे किती जण एकत्र त्या खोलीत. मग ज्याचं त्यांनी आपापले घेतलं ना ते गेले आपले. मग चिंचवडला भाऊ गेला राहिला. मुलीला काय झालं होतं अचानक? म्हणजे मुलीचं लग्न झाल्यानंतर अकस्मात मृत्यू झाला. काय झालं, तिला पण डायबिटीस होता. आता आपण आपल्या घरी, मग तिच्या कोण लक्ष ठेवणार. तिला मुलं? हा, एक मुलगा मुलगी आहे ना, छान आहे ना. तू बघितला मुलाचा मुलगा. आणि मुलीची मात्र दोन्ही मुलं बघू नाही शकली, ते वाढलीच त्याच्यामुळे. हात इतका कट झालेला, 12 वर्ष जगली म्हणून इतका हात कट. शुगरमुळे हाय डायबिटिक होता. तर मी तिच्याकडे व्हायची हो. माझे वडील म्हणाले ताई हे बघ यांच्या एकाचं पण करतील, त्या मुलीकडे लक्ष द्यायचं तुझं कर्तव्य. एक तर तिला वडील नाही आणि आपल्या पण मनाला वाटतं का नाही. माझ्यापैकी चंद्रकांतने किती जपलं असतं माहितीये का, मी तर काय नाही. आणि ते सारखं मला अरे तुरे म्हणजे आवाज जाऊ नको. आम्ही नदीवर जायचो, रोज फुलांचा गजरा, काय माझा थाट सांगू. रे भारी माणूस मरूनच गेला. ज्याचं जेवढं आहे तेवढं. चांगली माणसं ठेवत नाही हो देव. दीर पण छान होते, स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष होते इथं आपल्या कॉर्पोरेट. ते दारू प्यायला शिकलो. आमच्यात कुणी दारूच्या कण कधी शिवलं नाही. त्याच्या विरुद्ध हे होते आमचे. असले असते ना जेवण तर इकडचं गालफाट तिकडेच केलं असतं. हा, लेखरारे होते त्याचे. आणि माझ्या नवऱ्याला कुणी
पाहुणे घरी आले ना त्यांच्या पुढे गेलेला आवडायचं नाही. आतल्या खोलीतून आवाज द्यायचा, नाश्ता करून ठेवला आवाज द्यायचा, चहा झाला घेऊन जा. त्यानंतरच पुढचं मुलगी गेल्यानंतर पण तुम्हाला खूप मोठा धक्का असं सहन काय करावा लागला. खूप त्यातनं सावरत नाही तर हा एक धक्का बसला मुलीचा. त्यातनंही तुम्ही ठामपणे उभा राहिला. त्यानंतर तुम्ही केव्हा डिसिजन घेतला की आज मला मुलांमध्ये किंवा सुनेमध्ये किंवा मुलामध्ये म्हणजे मला फॅमिलीमध्ये नकोय, एकटेपणा जाणवायला लागला किंवा असं का वाटलं की असं वृद्धाश्रमाची निवड करावी किंवा वृद्धाश्रमात यावं? मी जिथे राहत होते ना त्या भाडे देऊनच राहत होते ना. हे बाहेरच आहे आयुष्यभर. एकटेच तुम्ही भाड्यात आयुष्यभर बाहेर आहे मी. माझे मी करत होते, आवरत होते, शाळा केली सगळी. फॅमिलीला कोणाला आपल्यामुळे मुलाला सुनेला त्रास नको, डिस्टर्ब नको. शाळा लांब पडायला लागली, मी येण्यात राहायला. हा, जिथे शाळा असेल तिथे मी राहिले राहायच्या. असं व्हायचं ना. पण रिटायरमेंट नंतरच्या पुढच्या गोष्टी काय? रिटायरमेंट नंतरच्या मग एका इकडे राहत होते इंगण्यात, पण असं स्वतंत्र रूम घेऊन राहत होते. हा, तेव्हा रिटायर झाल्या होत्या? रिटायर झाले होते, 2006 रिटायर झाले मी. पण तुम्हाला वयोमानाप्रमाणे किंवा एकटं शक्य नव्हतं नसेल का? ते जिथे मी राहत होते ना ते आमच्याच नातेवाईक होते, त्यामुळे मला काय नाही वाटलं तिथे. आणि करमून जात होतो. तरी यायचे, हा यायचा ना सारखा यायचा, इकडून तिकडून यायचा. अगं भूक लागली, मला अजून शब्द आठवतो श्रीपादच्या आमच्या, मला काहीतरी कर ना आपल्याला. म्हणजे पोहे करू का शिरा करू, तुला काय करू सांग, तू शिरा एक चांगला करते ताई, ताई म्हणतात मला सगळे. मी म्हणलं बरं शिरा करते. माझा भाऊ तर अजून म्हणतो शिरा कर, भजी कर, त्या याची भजी हो पालकची. आम्ही कांदा लसूण खाणारी माणसं नाही ना, तर आम्ही पालकची भजी नाही तर बटाटा. म्हणजे गळ्यात माळ आहे त्यातनंच. हा, तुम्ही एक माळ घातल्यामुळं खरंच माझ्या झाल्यात, माझ्या झाल्यात. ते तर आहे. तुम्ही माझ्या झाला, मागच्या दिवसापासून तुम्ही अभिचेच आवडाल नाही. वाटतच होते हे बाई कधी एकदा हृदयावर तुळशी पत्र ठेवते. आपण जे जेव्हा जातो तर आपल्या इथं काय पाहिजे, तुळशीची माला पाहिजे. ज्याने दिल्या घेतल्याच्या अंतकाळीचे कोणी नाही, ते लक्षात ठेव माझे वडील. तिला घेतलं पैसा आहे ना, पैसा बोलतात. प्रत्येक पशु पक्षी असू दे नाही तर कुणी, प्रत्येकाला समान जगण्याचा हक्क आहे. त्यामुळे मी नक्कीच निवड केली की आपल्याकडनं ही कोणतेही वाईट काम. आणि सात्विक जेवणामध्ये इतके सगळे ऑप्शन्स आहे, खूप सारे व्हरायटीज आहे, ते आपण खाऊ शकतो. का आपण त्या मुक्या प्राण्यांना टाकून द्यायचं? आणि शेवटी एक आपल्याला भूक भोगावी लागणारच आहे. हे जर डोळ्यांना दिसतंय तर का आपण वाईट कर्म करायचे आणि त्याचे का भागीदार व्हायचे? त्यामुळे मी माळ घातली आणि मलाही अपेक्षित आहे नाही, त्यामुळे मला सगळ्यांनी म्हणजे चुकीच्या मार्गाला जाऊ नका, चांगल्या मार्गाला जा, असा माझा मी उपदेश असेल सगळ्यांना. आणि आजी तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर एकट्या राहत होत्या, पेन्शन चालू होती, पण एकटं राहणं एका लेडीजने किंवा शक्य नाहीये किंवा तुमचं वय झालंय, गॅस चालू करणं, जेवण बनवणं स्वतःच्या हाताने. त्यानंतर वृद्धाश्रमाची निवड केव्हा केली? ती लोक म्हणजे ना घर खाली करून पाहिजे आम्हाला, तिथून उचलला आणि इकडे आपण खाली करायला सांगितलं. लागत होते. अच्छा, किती वर्ष राहिलात तुम्ही त्या रूम मध्ये? 8 वर्ष होते. 8 वर्ष. आणि 8 वर्षानंतर मग वृद्धाश्रमामध्ये स्वइच्छेने आलात? स्वतःच्या इच्छेने आलात? तुम्हाला चल आपल्याला जायचं तिकडं आश्रमात, चल, पण कायम ठेवणार हे नाही. आजी तुम्ही वृद्धाश्रमाची निवड का केली आणि कशासाठी केली? तुम्हाला का असं वाटलं की तुम्ही एकट्या राहत होत्या, ठीक आहे, तुम्हाला एकटेपणा जाणवत होता, रिटायरमेंट झाली, रिटायरमेंट नंतर तुम्हाला पेन्शन चालू झाली, पण तुम्ही जसं मगाशी म्हणाल की मला कोणाच्या संसारात ढवळढवळ करायला आवडत नाही आणि कोणाला माझ्यामुळे त्रास होईल असं मला वागायचं नाही, मग तुम्ही निवड तेव्हाच केली का वृद्धाश्रमाची? पण जाऊयात, असं का वाटलं? आणि असं तर राहायला कधी मिळणार? इतके कुठून आलेले माणसांच्या राहण्याचा एक वेगळाच आनंद असतो, हे मला आवडतं. लोकांची कन्सेप्ट अशी असते की वृद्धाश्रम म्हणजे टाकून दिलेले आजी आजोबा, तसं नाही राहायचं. पण तसं नाहीये. आजी आज स्वकष्टावरती उभ्या आहेत आणि त्यांच्या तुटपुंजी जी काही पेन्शन येते, त्यांना जी काही शासनाने चालू ठेवली पेन्शन, त्या पेन्शन मध्ये त्यांचं राहिलेलं आयुष्य सुख समाधानाने जगतायत. आणि त्यांचं स्वतःच असं म्हणणं आहे की मी
मला नवीन मैत्रिणी, हा, नवीन मित्र नवीन आज नवीन तिथे भेटले. तिथे माणसं जो घरामध्ये माझा एकटेपणा होता तो पूर्णपणे दूर जाणवत गेलाय. नाही. आणि विशेष म्हणजे या आणि तर मॅडम पाहिल्याबरोबरच मला इथं हायचं वाटलं. आधी म्हटलं किती दिवस तुम्हाला कळलंच नाही. म्हटलं कोण मुख्य आहे, कधी येतात त्या बाई, नाही का एक दिवस तुम्ही सकाळी आले ना, मग कोणतरी म्हटलं बघा आले मॅडम, आले मॅडम. मी म्हणजे का मुख्य इथल्या तेव्हा नाही का आपली बोललो आपण. मग मला अगदी हायचं वाटलं आणि म्हणून मला विशेष आनंद. आणि दुसरी गोष्ट असंच आपलेपणा आणि तुम्ही इतकं जीव ओतून कार्य करताना त्याचा मला अतिशय आनंद होतो. प्रत्येक पेशंटजवळ जाणार, चौकशी सगळं कोणी खाल्ले नाही स्वतः भरवणार, स्वतः हे करणार, कधी कशाची घाण केली नाही म्हणजे असं त्रागा केला नाही. ही जी वृत्ती आहे ना, हेच हे करायचं असतं समंजसपणे. आणि तुम्ही तुमचं काम मुख्य सांगायचं म्हणजे तुम्ही तर आहातच, तुमचे मिस्टरसुद्धा खूप छान काम करतात. आणि तुमचे इथले जे कामगार लोक आहे ना ते मन मिळावं आहे हे सांगते परत. हे मुख्य सांगायचं मला. हे एकट्याचं काम नाहीये, एकट्याचं काम नाही. जेव्हा संस्था चालवताना जसं एक तीळ सगळ्यांनी वाटून खाल्लाय तसं प्रत्येकाने हे ग्रुपने आलं तर हे काम होणार आहे आणि प्रत्येकाची सेवा होणार आहे. फक्त सेवा करताना आपला जो उपदेश आहे तो पॉझिटिव्ह आणि चांगलेपणा तरच त्या गोष्टीमध्ये आपल्याला एक समाधान मिळतं. जसं की आजी म्हणाल्या की मला एकटं राहण्यापेक्षा सगळ्यांसोबत राहायला आवड आहे, खुश आहे. तर आणि विशेष म्हणजे याचं नाव आहे ना शांती बन, शांती शांतता आणि बन म्हणजे आनंद गार्डन. हे नाव मार्मिक दिलेले हे मी तुम्हाला सांगणार होते. आणि दुसरी गोष्ट इथं आल्यापासून मला खरंच खूप असं म्हणजे काही दुःख नाही, असं नाही वाटत की कुठे आणून टाकले काय केले. तरी त्याला म्हणायचे तिने बोलते मी कधी नव्हतोच घरी, आपण किती दिवस आईला टाकून राहणार आहात म्हणजे म्हणायच्या रीतीने बोलते. माझं नाही रे जीव राहत, 4 दिवस तरी ने ना, नवीन घरदार घेतलं, तू वास्तुशांती केली, हे केलं, एक रात्र तरी ठेवायचं होतं आईला तिथं. वास्तुशांती करताना घरातली सगळी माणसं लागतात आणि प्रत्येकाच्या ह्याचा जागा त्या होमात टाकायचा असतो, सगळ्यांनी आहुती द्यायची असतील. तो आईला दुपारी घर दाखवायला नेऊन परत आणलं, हे बरोबर केलं नाहीच रे पार. मग जरा मनाला हे झालं. आणि दुसरी गोष्ट ह्या मला कायम हृदयात राहणार आहेत. या देवदूत आहे, महालक्ष्मीचा अवतार आहे. आणि लक्ष्मीनारायणचं जोड आहे. त्यांची मुलं सुद्धा मला खूप आवडतात, आरो आणि अस्मिता आणि आरव. तर हे 2 मुलं तर छानच वाटतात आणि हसतमुख असतात सारख्या. आणि यांना काय किती बिलगून बसू तर काय करू इतकं माझ्या हृदयात हे होतं. यांना मी सारखे म्हणत असते तुमचं रोज आम्हाला 2 दिवसांतरी दर्शन करू द्या. आणि दुसरी गोष्ट यांनी फार आपुलकीपणा आपल्या ह्यांनी जतन केलेलं आहे. आणि एवढे केंद्र चालवणं हे काही साधी बाब नाही, ही फार महत्त्वाची बाब आहे. आणि त्या चालवत आहेत. आणि ते कसं चालवतात, नेकीने, निष्ठेने, निरलसपणे, निस्वार्थ बुद्धीने. आणि असंच त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच माझी सदिच्छा. असंच कार्य सतत पुढे चालू राहावं. अजून काही लोक यावं वृद्धाश्रमात आनंद उपभोगून मग इथंच राहावं त्यांनी, हे माझं म्हणणं आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. विठ्ठल 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 विठ्ठल. आजी तुमचं अगदी मनापासून मी आभारी आहे. इतकं भरभरून माझं कौतुक केलं, मला इतकी मोठी अपेक्षा नव्हती. पण वृद्धाश्रमातलं आयुष्य कसं असतं आणि कसं जगायचं आपण आज आजींकडनं पाहिलंच. अशाच कथा, नवीन नवीन कथा मी नक्कीच तुमच्या समोर मांडणार आहे. आणि आजींकडनं भरपूर गोष्टी शिकायला मिळतात की एकटं आयुष्य कसं जगायचं, त्यात काय निर्मिती करायची आणि ठामपणे आपल्या पायावर उभं राहून कसं जगायचं, की कोणावर डिपेंड न राहता की एकटं हे आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगता येतं. असं मी आजींकडनं तर नक्की शिकली आहे. आणि जेवढं देता येईल तेवढी मदत इतरांनी केली पाहिजे. आणि आजींपेक्षा अजून म्हणजे त्यांनी माझं भरभरून कौतुक केलं, त्यासाठी तर मी आभारी आहेच.
आजींसारख्याच खूप साऱ्या कथा अशा आहेत, आजींसारखेच खूप आजी आजोबा वृद्धाश्रमात राहणारी आहेत. तर जसं आजी म्हणाल्या की वृद्धाश्रमात या राहा, पण मी नक्कीच सांगेल की जितकं शक्य असेल तितकंच तुम्ही, कारण प्रत्येक आजींना एक आजोबांना एक क्युरिओसिटी असते, माझा मुलगा कधी येतोय, मी कधी घरी जाते, प्रत्येक सण मी कधी साजरा करते माझ्या फॅमिली सोबत. तर जेवढं शक्य असेल तेवढं आपल्या फॅमिली सोबत मुलांनी या सुनांना आपल्या आई बाबांना नक्कीच सांभाळा, असं मी सगळ्यांना नक्कीच संदेश देईल या माध्यमातून. आणि अगदीच ज्यांना स्वइच्छेने राहायचं असेल, जसं काटे आजी स्वइच्छेने राहत आहे, तर नक्कीच तुम्हाला ऑप्शन्स तिथे आहे. पण किती झालं तरी तुम्हाला ते घर आहे असं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि तोंडावर असतंच. आज जरी मी भरभरून त्यांना जीव लावला, प्रेम लावला, पण त्यांना फक्त फोकस की माझं घर, माझी मुलं आणि माझी नातवंड. आणि ठीक आहे, जेव्हा कुठेतरी ठेच लागते त्यातनं खूप काही गोष्टी, खूप वाईट काही अनुभवायला मिळतात गोष्टी, की जसं आजींच्या आज आयुष्यात खूप काही गोष्टी घडल्या, अचानकपणे बाबा, नंतर मुली, म्हणजे मुलीचं ते सगळ्या अडचणी आणि त्यातनंही असतात ठामपणे आहेत. आणि मी नक्कीच आजींचं कौतुकाने सांगेल, आजही त्या वृद्धाश्रमात खूप आनंदाने राहत आहेत. आमचे कोणतेही प्रोग्राम असेल तर जसं लहान मूल नाच आणि डान्स करतं त्याच प्रकारे त्या डान्स पण इतका उत्तम प्रकारे करतात. तर आजी, मी तुमचे आभारी आहेत. आज तुम्ही या चॅनलवरती खूप छान माहिती दिली, आणि नक्कीच जर आजींना भेटायचं असेल, काही मदत करायची असेल तर आमच्या शांतीवन वृद्धाश्रमाला नक्कीच भेट द्या. आणि प्लीज हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.